मी ना आज असा मधूनच ब्लॉग स्टार्ट करते आहे. आता ॲक्च्युली झाले 9 आणि मी आज खूप जास्त लेट सुटली आहे आणि मला ॲक्च्युली बस पण लेट भेटलीसुद्धा. मी निघाली पण पावणे 9च्याच आसपास आणि बस पण एक 10 मिनटं होती तेव्हा, कारण की मी बस बघूनच नंतर निघालेली. आज मी असंच डायरेक्ट ऑफिसवरून निघताना ब्लॉग सुरू करायचं कारण आज आहे गणेश जयंती आणि आज मी माझी फॅमिली आम्ही सगळे गणेश मंदिरामध्ये जाणार आहोत आणि मी डायरेक्ट ऑफिसवरून माझ्या आईबाबांना भेटणार आहे. सो मी विचार केला की मी जातानाच स्टार्ट करेन, म्हणजे मी ते सगळं पण पूर्ण कवर करू शकते. सो त्यासाठी मी सुरू केलं आणि आता मी अजून 9 वाजले आणि अजून मी कुठे असेल आता दहिसर साईडलाच आहे. म्हणजे इथून आता नाही म्हटलं तरी मला घरी पोचायला माझ्या इथे जिथे मी राहते 1-1.5 तास लागेल. अजून 1-1.5 तास आरामात जाईल. जशी बस आता जाते आहे ट्रॅफिकमधून हळूहळू असं जाईपर्यंत. आज गर्दीसुद्धा आहे यार बसमध्ये. नाही तर ह्या टायमाला मी निघते तेव्हा गर्दी पण कमी असते थोडी. यार मी ना आत्ता जस्ट बसमधून उतरली आहे आणि चालते आहे. यार माझं पोट एवढं गच्च झालं आहे ना, मला भूक पण नाही आहे. मी ऑफिसच्या इथूनच खाऊन निघाली आहे. माझं पोट फुल जाम आहे, अजिबात भूक नाही आहे. त्यामुळे मी विचार केला आता थोडी चालतच घरी जाते इथून उतरून. मला चालायचं पण असं जीवावर आलंय, बापरे. बघू आता थोड्या वेळाने 5-10 मिनटं मला चालायचं आहे. त्याच्यानंतर थोड्या वेळाने मला मम्मी पप्पा भेटणार आहेत आणि मग आम्ही सगळे फॅमिली मिळून गणेश मंदिरात जाणार आहे. आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा बर्थडे आहे. डेकोरेशन तर इथूनच स्टार्ट झालेलं आहे, पूर्ण पुढेपर्यंत आहे, मंदिरापर्यंत आहे तर मी जाईपर्यंत. ही बघा, ही आमची आई जी नटून आली आहे आणि मी ऑफिसवरून लेट आली आहे त्यामुळे मला आता ओरडती आहे ही जरा लवकर यायचं ना म्हणून. तर हिला काय सांगू मी. हे पुढे मम्मी आणि पप्पा पुढे चालतायत. पुढे मस्त डेकोरेशन केलंय सगळीकडे जाईपर्यंत. वा, वा, इथे येऊन कळालंय की इथेही एवढी मोठी लाईन आहे आणि आम्ही आता लाईनमध्ये उभे आहोत सगळे. तर आता इथे आम्हाला मम्मी आणि मम्मीची मैत्रीण पण भेटली आहे. आता मम्मी बहुतेक इथे लाईनमध्ये आम्ही आहोत तोपर्यंत ती बोलतच बसणार आहे असं वाटतं. ती इथे उभी आहे. म्हणजे यांचं बोलत होईपर्यंत लाईन संपेल, तुमचं बोलत होईपर्यंत लाईन संपेल. पोज देऊन उभे आहेत. आता वाटतंय मी फोटोच काढेन. पुढेपर्यंत लाईन आहे, बापरे. होईल, संपेल. ह्यांना वाटतं मी फोटोच काढतो, पोज देऊन उभे आहेत. नाही पण तिथे एवढं वाटायचं जाऊन यायचं ना. अरे तिथे बनवलेलं आहे तिथे ना. त्याला सांगतात पप्पा जाऊ नये, त्याला ते जायचं नाहीये, नुसतं आपल्यालाच हॅलो, पालखी या ठिकाणी प्रतिभा संकल्प सोसायटीच्या दिशेने आलेले आहे. त्यामुळे आपण ज्याप्रमाणे आपण ठरवलं होतं त्यापुढे पालखी आल्यानंतर आपण बँजेला सुरुवात करणार होतो. गर्दीचं योग्य असं
या ठिकाणी विभाजन झालं पाहिजे, कुठेही गर्दी झाली नाही पाहिजे, काही गडबड झाली नाही पाहिजे, असा आपला हा उद्देश होता. धन्यवाद मालिक साहेब. तर आपण बोलल्याप्रमाणे हॅलो या ठिकाणी आपल्या फेडरेशनचे सचिव हनुमंत सुळे साहेब यांचे चिरंजीव नुकतेच शिट 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 एक एमर्जन्सी इश्यू झालाय घरी, त्यामुळे मी पटापट घरी जाते. मम्मी पप्पा आधी तिकडे दर्शन घेत आहेत, मला नाही जमलं थांबायला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला ब्लॉगमध्ये पण नाही दाखवता येणार आहे. ती लोक गेलेत, ते करतायत सॉरी काय बोलतायत, ते दर्शन घेत आहेत. आता मला तिथे थांबायला नाही जमलंय, एक एमर्जन्सी आली त्यामुळे मी लगेच घरी जाते. सो पटापट मला जायचं आहे. आता झालं 1-2 मिनटावरच आहे घर. यार जाम दमायला झाला. आज एक तर मी ऑफिसवरून लेट आली, तर तिथे लाईनमध्ये होती आणि आता परत हे असं. बापरे काय होते माझ्यासोबत. खूप जास्त त्रास होता यार. तर मी ना लवकर घरी आली. तर नंतरला ना मी आधीला सांगितलेलं की गणपती बाप्पांचा तुला पॉसिबल होईल तसा एक व्हिडिओ काढ, जो की मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती ॲड करू शकते. तर आधीने आणि बाबांनी तो व्हिडिओ काढला आहे आणि जो की मी ॲडसुद्धा करणार आहे. शेवटी मी ॲड करेन, तुम्ही बघू शकता. मला दर्शन करायला भेटलं नाही, एमर्जन्सी आली त्यामुळे मी लवकर घरी आली. सो मी आता तो ॲड करणार आहे सर्वात शेवटी. तुम्ही नक्की बघा. आणि तोच माझा हा संपूर्ण ब्लॉग होता. आणि थोडासा गडबड गोंधळ झाला, पण ठीक आहे, असं होत असतं. आणि तुम्ही हा आवडीने व्लॉग बघाल याची मला खात्री आहे. सो मला सबस्क्राईबसुद्धा करा आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर नेहमी राहू देत. सो मी आता तो व्हिडिओ ॲड करते पुढे. ठीक आहे, नक्की बघा. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.